नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व अंशतः अनुदानित शिक्षक बंधू भगिनींचे हार्दिक हार्दिक स्वागत. बऱ्याच वेळापासून बांधवांनो, तुम्ही माननीय शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण ज्ञानेश भाई यांचं तुम्ही मनोगत ऐकण्यासाठी, मुलाखत ऐकण्यासाठी आतुर होतात. तर ती वेळ आलेली आहे. तुम्हाला विनंती आहे बांधवांनो की ह्या फेसबुक लाईव्हची लिंक तुम्ही जास्तीत जास्त काय करा, शेअर करा, आपल्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका की महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या मनामध्ये जी दुविधा मनस्थिती निर्माण झाली आहे, जे शंकेचं वादळ निर्माण झालेलं आहे, ते वादळ कमी करण्यासाठी खऱ्या अर्थाने आज आपण सन्माननीय ज्ञानेशभाई चव्हाण यांच्या फेसबुक लाईव्हवरून लाईव्ह येत आहे. तरी सर्वांना विनंती असेल की सर्वांनी जास्तीत जास्त काय करायची, लिंक शेअर करायची आहे, कमेंट करायची आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर नक्कीच तुम्हाला आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये भेटणार आहे. तर सर, तुमचं स्वराज्य फाउंडेशनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र खूप दिवसाचं जे काही मुख्य समन्वयक आहे, खऱ्या अर्थाने आपल्या समन्वय संघात कोणी मुख्य किंवा कोणी काही सामान्य असा प्रश्नच नाही आहे, परंतु तरी आम्ही मानतो, कारण तुम्ही सर्व सातत्याने घरावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही अनुदानासाठी जे काही झटताय सातत्याने 4-5 वर्षापासून, आणि ह्या तुमच्या कष्टाला नक्कीच यश मिळतं आहे. तर 30 ऑक्टोबरचं जे आपलं आंदोलन आहे आझाद मैदानावरचे, आपण त्याला महाएल्गार असं नाव दिलेलं आहे, त्या आंदोलनाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? खरं सर, तर सर्वप्रथम मी आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की आपण महाएल्गार आंदोलनाच्या नियोजनार्थ जो संघर्ष लढा सामान्य शिक्षकांनी सुरू केला आहे, मी याला गरजवंत शिक्षकांचा लढा असं म्हणेल. कारण ज्याच्या पोटाला भूक लागली आहे, ज्याच्या पोटात आग लागली आहे, त्यालाच खऱ्या अर्थाने या लढ्याची किंमत कळते, त्यालाच या लढ्याची किंमत आहेत. आणि म्हणून शिक्षक समन्वय संघ या विचारपीठाने हा लढा खरं तर गेल्या 2 आंदोलनापासून, म्हणजे 2 मोठ्या आंदोलनामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक मोठं यश, म्हणजे प्रत्येक आंदोलनात एक मोठं यश, एक टप्पा याच शिक्षक समन्वय संघाने आपल्याला मिळवून दिला. त्यानंतर या दोन्ही टप्प्या ज्यावेळेस शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सर्वसामान्य गरीब वंचित शिक्षकांना न्याय देण्याचं काम जर हे व्यासपीठ करत असेल, तर ह्या व्यासपीठाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षकाचा अतिशय विश्वासार्ह आहे. आणि त्याच अनुषंगाने येत्या 30 ऑक्टोबर 2023 पासून महाएल्गार आंदोलन आपण मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी पुकारलं आहे. राज्यभर खरं तर गेल्या 1 महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रातले जे काही समन्वयक असतील, सर्वसामान्य शिक्षक असेल, अगदी पायाला भोवरा बांधून राज्यभर फिरत आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारे नियोजन करत जो तो आपल्या पद्धतीने हे आंदोलन कसं व्यापक बनल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. आणि निश्चितच हा लढा अतिशय व्यापक होणार आहेत, ज्याला आपण लोकचळवळ ज्याला म्हणतो. एखादं आंदोलन जर एखाद्या लोकचळवळीत जर गेलं तर ते खूप मोठं व्यापक बनतं, महाराष्ट्रभर त्याचं स्वरूप त्या ठिकाणी पांगलं असतं, अगदी गावोगावपर्यंत त्या आंदोलनाच्या धग पोहोचल्या असतात. त्या पद्धतीचं अतिशय असं व्यापक आंदोलन यावेळी होईल अशी आम्हाला 100% खात्री आहे. कारण मागील 2 आंदोलनापेक्षाही चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगली तयारी आणि खूप चांगलं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये दिसतं. छान. नक्कीच शासनसुद्धा संवेदनशील आहे. आपण बघू शकतो की गेल्या महिन्याभरामध्ये कंत्राटी भरतीचा GR शासनाने काढला होता आणि त्या प्रक्रियेला सुरुवातसुद्धा झाली होती. परंतु महाराष्ट्रातील अनेक तरुण
रस्त्यावर उतरले, खास करून त्यांनी सोशल मीडियावरती आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ह्या शासनाला जाग आली आणि शासनाने काल रात्री सर हा GR काय केला, मागं घेतला. तुम्हाला ह्या घटनेवरून काय वाटतं? जर शिक्षक हजारोच्या संख्येने जर शिक्षक आझाद मैदानावर गेले तर भविष्यात आपल्याला परत आंदोलन करायची गरज पडेल का? हे सरकार नेमकं शिक्षकांच्या हाकेला दाद देईल का? तुम्हाला काय वाटतं? खरं तर सर अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला आहे. मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील जे काही शिक्षक बांधव आता लाईव्ह असतील, मी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना एक नम्र विनंती करतो. बांधवांनो, सर्वप्रथम आपण जर लाईव्ह असाल तर आपण एक काम करा, जेवढं जास्तीत जास्त आपल्याकडे जेवढे ग्रुप असतील त्या ग्रुपला हा जो काही फेसबुक लाईव्ह हा शेअर करा. जास्तीत जास्त ग्रुप म्हटल्यापेक्षा जे सरकारचे ग्रुप असतील, जे काही विविध पक्षांचे ग्रुप असतील, यांना सुद्धा हा आपला फेसबुक लाईव्ह टॅग करा आणि जेवढे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर ही लिंक पाठवा. याचं कारण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. आत्ता सरांनी एक प्रश्न विचारला की सरकारने एक कंत्राटी धोरण आणलं होतं महाराष्ट्रामध्ये. आता ते कुठल्या सरकारने आणलं मी याच्यात पडणार नाही, कारण राजकारणाशी आपला काही संबंध नाही सर. ते मागच्या काही आता आज दिवसभर जर वातावरण बघितलं तर महाविकास आघाडीवरती आरोप करतात, हे यांच्यावर आरोप करतात. त्या आरोपात आपल्याला खरं तर जायचं नाही. मी फक्त हेच सांगेल की 6 सप्टेंबरला या विद्यमान सरकारने एक शासन आदेश आणला होता आणि त्या शासन आदेशानुसार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने महाराष्ट्रभर भरती होईल अशा पद्धतीचा एक काळा शासन आदेश आणल्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. महाराष्ट्रातला नोकरीची आस बसून असलेला जो सुशिक्षित बेकार तरुण आहेत, ज्याच्या भवितव्य त्या नोकरीवर आहेत, कारण तुम्ही बघू शकता अतिशय प्रत्येक गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये बहुतांश असे सुशिक्षित बेकार आहेत की जे नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. काहीचे नोकरी नसल्यामुळं जमिनी भरपूर आहेत पण कामधंदा नाही हातीला. दुष्काळजन्य परिस्थिती आहे खास करून आमच्या मराठवाडा विदर्भामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये जर नोकरीचा एक चांगला भक्कम आधार नाही तर काही मुलांचे लग्न सुद्धा होईना. आणि अशा मेटाकुटीला आलेला आमचा सुशिक्षित बेकार सुशिक्षित तरुण त्या ठिकाणी त्यांनी तो 6 सप्टेंबरचा शासन आदेश टाकल्यानंतर संतापून उठला. कारण जर तुम्ही आम्हाला जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर भरत असाल, आम्हाला आमच्या मनासोबत आमच्या भावनासोबत जर खेळत असाल तर हे कुठलंही या राज्यातला तरुण असेल सुशिक्षित युवक असेल हे सहन करणार नाही. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक तरुण रस्त्यावर उतरला. सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त ती धग पोहोचली, कारण सर्वसामान्य माणसाला सुद्धा हा शासन आदेश पटणारा नव्हता. अनेकांनी फेसबुकच्या द्वारे त्या ठिकाणी शासनाला विरोध केला. मी स्वतःही ज्या दिवशी 6 सप्टेंबरला हा शासन आदेश निघाला होता त्या दिवशी पहिली पोस्ट सरकारच्या विरोधात माझी होती. कारण एक सामान्य शिक्षक म्हणून, या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून, एक सुशिक्षित नागरिक म्हणून मला सुद्धा तो निर्णय पटलेला नव्हता. माझ्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या अनेक बांधवांना, अनेक शिक्षकांनी, अनेक नागरिकांनी, अनेक विद्यार्थ्यांनी या शासन आदेशाचा तीव्र शब्दामध्ये सोशल मीडियावर अतिशय भयंकर प्रमाणे विरोध केला. काही रस्त्यावर उतरले आणि त्याचं फलित म्हणजे काल या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांना नाविलाज असतो महाराष्ट्रातून आलेला जो रोष आहे तो रोष बघून त्यांनी हा शासन आदेश त्या ठिकाणी रद्द झाल्याचं काल घोषित केलं. याचं खरं तर मी जे काही श्रेय म्हणता येईल याचं सर्व श्रेय महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित युवा तरुण, सर्व सुशिक्षित नागरिकांना देईल की ज्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांनी हा लढा उभा केला आणि याची धग शासनापर्यंत पोहोचली, या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयापर्यंत गेले आणि नाविलाजाने त्यांना हा शासन आदेश रद्द करावा लागला. त्याच अनुषंगाने आपली सुद्धा ही धग सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या सन्माननीय जे काही पदावर बसलेले आहेत, जे घटनात्मक पद आहे त्या पदापर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, माननीय शिक्षण मंत्री असतील, यांच्यापर्यंत आपल्या ह्या मागण्या गेल्या पाहिजेत, यांच्यापर्यंत आपल्या ह्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. आणि यासाठी सोशल मीडियाचं अतिशय जबाबदार आणि अतिशय प्रभावी असं हत्यार आपल्याकडे आहेत. माझी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना एक हात जोडून विनंती आहे, बांधवांनो तुम्हाला काही करायचं नाही, फक्त घरी बसून किमान तुमचा थोडाफार जो पावला वेळ असेल
तुम्ही दुसरं जे काही यूट्यूब वगैरे काही बघत असाल, व्हॉट्सअप खेळत असाल, तर ते सध्या बंद करा आणि जास्तीत जास्त वेळ हा तुमच्या फेसबुक लाईव्ह तुमच्या सोशल मीडियावर द्या. त्याच्यावर मी मागंही सांगितलं ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये की जास्तीत जास्त आपल्या आंदोलनाच्या पोस्ट शेअर करा. जास्तीत जास्त तुम्ही स्वतः फेसबुक लाईव्ह या, तुम्ही स्वतः आव्हान करा. तुमच्या जे काही विचार आहे आंदोलनाबाबत ते तुम्ही मांडा. आपल्या बांधवांचे काही घरोघरी काही वाईट परिस्थिती, काही बांधवांना अजूनही पगार नाही आहे, त्यांचा एक शॉर्ट व्हिडिओ तयार करा, ते सोशल मीडियावर टाका. या सगळ्या गोष्टींना फरक पडतो. तुम्हाला असं वाटत असेल मी केल्यानं काय फरक पडतो, पण नाही बांधवांनो, 100% फरक पडतो. अरे 63,000 बांधवांनी जर सोशल मीडियावर एकदा एखादी आंदोलनाची पोस्ट जर टाकली तर हिची धग ही महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत जाऊ शकते. फक्त आपण सर्वांनी ते एका जुटीने केलं पाहिजेत. म्हणून आताही सांगतो की आजचा हा फेसबुक लाईव्ह आपण जास्तीत जास्त शेअर करा. हे महाराष्ट्र शासनापर्यंत जाऊ द्या की महाराष्ट्र शासनाला वाटलं पाहिजे की समन्वय संघाचं एक मोठं वादळ येत्या 30 ऑक्टोबरला महाएल्गार आंदोलन घेऊन मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. आणि त्यापूर्वीच हे वादळ जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला ह्या वादळाला जर थांबवायचं असेल तर यांच्यासोबत चर्चा करावं लागेल. यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते ऐकून घ्यावं लागेल. त्या आपल्याला तात्काळ सोडवता येतात का ते बघावं लागेल. याची परिस्थिती, याचं काहीतरी निवेदन सरकार करू शकतं. यासाठी ही धग, ही आग त्यांच्यापर्यंत जर पोहोचायची असेल तर सोशल मीडियावर आपण सर्वांनी जास्तीत जास्त ॲक्टिव्ह व्हावं. खूप छान मार्गदर्शन केलं. खऱ्या अर्थाने तरुण मुलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला हक्क मिळवला. साधी गोष्ट नाही आहे. शासनाने GR काढलेला रद्द केला आहे. आणि बांधवांनो, आपल्याला तर विधान भवनामध्ये किंवा विधिमंडळामध्ये म्हणजे प्रचलित अनुदान देऊ याचेही आपल्याला अनेक आश्वासनं दिले. त्याच्यानंतर आणखीन 100% अनुदान मिळालं पाहिजे. ज्या वेळेस आघाडी सरकार विरोधात होतो त्यावेळेस त्यांनी मागणी केली, ज्यावेळेस युती सरकार विरोधात होतं त्यांनी मागणी केली. म्हणजे अक्षरशः चारही सरकार जे आता चारही पक्ष हे आळीपाळीनं सत्तेवर आले, यांनी शिक्षकावर अन्याय करू नये असं सांगितलं आहे. तर जर आपण हे सोशल मीडियाचा वापर केला तर आपलासुद्धा प्रश्न कायमचा मिटेल. बऱ्याच बांधवांनी प्रश्न विचारला आहे की सर टप्पा अनुदानच मागणी आहे का, प्रचलित धोरण 100% मागणी आहे, नेमकं ह्यावेळेस शिक्षक समन्वय संघ कशावर ठाम राहणार आहे? सर, या प्रश्नाचं उत्तर मी विस्तृत देणार आहे. बघा बांधवांनो, 20 जुलै 2009 रोजी ज्या महाराष्ट्रामध्ये 2000 प्राथमिक आणि 2000 माध्यमिक शाळांना 2001च्या मंत्रिमंडळानुसार मान्यता मिळाली होती आणि त्या कायम युनानी तत्वावर मान्यता मिळालेल्या त्या सर्व शाळांना, ज्या 2000 त्यात प्राथमिक होत्या आणि 2000 माध्यमिक होत्या, या सर्व शाळांचा अशाच पद्धतीने आपले सर्व संघटनेतले काही पदाधिकारी असेल, शिक्षकांचा रेटा असेल, सर्वांनी एकत्र येऊन सरकारमागं रेटा लावला. आणि या रेट्याचं फलित म्हणून 20 जुलै 2009 रोजी, आकडा लक्षात घ्या, 20 जुलै 2009 रोजी कायम शब्द आपण काढला. आता 20 जुलै 2009ला कायम शब्द काढल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे, हा कायम शब्द जर आपण काढलाय, आता या सर्व शाळा विनाअनुदानित झाल्या. मग आता या शाळा जर विनाअनुदानित झाल्या तर यांना अनुदानावर आणावं लागेल. मग ह्या शाळांना जर अनुदानावर आणायचं असेल तर शासनाने पुन्हा एकदा एक सर्क्युलर पास केलं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन जो 15 नोव्हेंबर 2011 नुसार या शाळांना 15 नोव्हेंबर 2011चा जो शासन आदेश आहे त्या शासन आदेशामध्ये ज्या काही शिफारशी त्यांनी काही शिफारशी दिल्या, या सर्व शिफारशीनुसार या सर्व शाळांचं आपण मूल्यांकन करूया. आणि या मूल्यांकनानंतर ज्या शाळा पात्र ठरतील त्या शाळांना पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 40%, तिसऱ्या वर्षी 60%, असे टप्प्याटप्प्यानं 20% टप्पा देण्याचं त्यांनी ठरवलं होतं. म्हणजे बघा, याच्यामध्ये पण काय केलं होतं त्यांनी, ज्यावेळेस त्यांनी 15 नोव्हेंबरचा जो 2011चा शासन आदेश काढला ना, तर त्यापूर्वी त्यांनी 2006चा आणि 4चा जो शासन आदेश होता अनुदान देण्याचं, ते अतिक्रमित केले. याचा अर्थ काय की त्यांनी त्या शिफारशी कमी केल्या आणि नवीन शिफारशी ह्या शाळांना देण्यासाठी लागू केल्या. मग ह्या लागू करत असताना त्यांनी दरवर्षी 20% ही त्याच्यामध्ये अट होती की दरवर्षी 20% वाढ झाली पाहिजेत आणि पूर्ण राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये एक सूत्रीपणा यावा म्हणून प्रत्येक वर्षाच्या आर्थिक वर्षाला
म्हणजे 1 एप्रिलपासून प्रत्येक आपलं जे काही आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होतं, तर प्रत्येक वर्षाच्या आर्थिक वर्षापासून हा टप्पा लागू होईल असं म्हणजे कुठलंही त्याच्यामध्ये काही किंतु परंतु नव्हतं किंवा कुठली अट नव्हती. एकदा 20% भेटला की जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयातूनच 1 एप्रिलपासून पुढचा टप्पाचं पत्र त्या ठिकाणी भेटून जात होतं. तर ही अतिशय सोपी पद्धत होती. परंतु झालं असं की त्यानंतरच्या काळामध्ये काही रेटा सुरू झाला, आंदोलनाचा रेटा सुरू झाला की मूल्यांकन झालं, पण प्रत्यक्ष अनुदान मात्र काही दिले गेलं नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये काही शाळा त्या सगळ्या शिफारशी त्या सर्व शाळांनी पात्र केल्या. मग ह्या सगळ्या पात्र झाल्यानंतर आता त्या शाळांना प्रत्यक्ष अनुदान देणं गरजेचं होतं. मग ते अनुदान देत असताना 15/11/2011 शिफारशी त्या ठिकाणी लागू करणं गरजेच्या होत्या. परंतु बघा बांधवांनो, शासनाने मेघ कुठं मारली, मूळ मेघ अशी मारली की ज्या वेळेस 14 जून 2016 रोजी एक मंत्रिमंडळ बैठक झाली. 14 जून 2016 रोजी एक मंत्रिमंडळ बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असं ठरलं, तत्वता मान्यता दिली काही गोष्टींना, की आतापर्यंत 2013, 14, 15 आणि 16 पर्यंत 2014ला काही शाळा पात्र झाल्या होत्या, काही 15 झाल्या, काही 16ला झाल्या. विविध शासन निर्णयामध्ये ज्या शाळा पात्र झाल्या या सर्व पात्र शाळांना आपण एक काही शिफारशी त्यांनी त्या ठिकाणी ठेवल्या आणि त्या शिफारशी करण्यासाठी त्या दुसऱ्या शिफारशी किंवा दुसरं सर्क्युलर काढण्यासाठी त्यांनी काय केलं, 15 नोव्हेंबर 2011 मधील मुद्दा क्रमांक 11, 15 नोव्हेंबर 2011 या शासन आदेशामधील मुद्दा क्रमांक 11 हा असा होता की शासनाला जर एखाद्या शासन आदेशात प्रत्यक्ष अनुदान देताना जर काही सुधारणा करायची असेल, काही वेगळ्या शिफारसी टाकायची असेल, काही वेगळे धोरण राबवायचे असेल, तर ते सुधारणा करण्याचा अधिकार त्यावेळेस शासनाला होता. आणि तोच एक धागा पकडून त्यांनी काय केलं, मुद्दा क्रमांक म्हणजे 15/11/2011 मधलाच एक मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 11 नुसार त्यांनी काय केलं, अनुदान धोरणाचे जे काही सूत्र आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली. आणि ती सुधारणा करून सनी त्यांनी काय केलं, त्याला तत्वता मान्यता देऊन 30 ऑगस्ट 2016 रोजी 30 ऑगस्ट 2016च्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते त्या सर्व मुद्द्याला त्या ठिकाणी त्यांनी अनुमती दिली. आणि त्यानंतर 19 सप्टेंबर 2016चा हा काळा शासन आदेश आपल्या मानगुटीवर बसवला. खरं तर पहिलं मी या मताचा आहे की ज्या वेळेस जसा आता हा कंत्राटी GR बघितला तुम्ही, हा कंत्राटी GR कसा होता, घातक होता, हा या सुशिक्षित तरुणांना कळाला. त्यामुळं त्यांनी काय केलं, सोशल मीडियावर व्यक्त झाले, रस्त्यावर उतरले, रस्त्यावर उतरून आपला न्याय मागितला आणि न्याय मागून नाविलाजाने सरकारला तो शासन आदेश रद्द करावा लागला. आपण सुशिक्षित आहोत, शिक्षक आहोत, शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक सामान्य नागरिकाचा हा चांगला असतो, उच्च शिक्षित असतो, अनुभवी असतो, समजदारपणा यांच्यामध्ये असतो, असा बघण्याचा दृष्टिकोन असतो. मग आपण जर त्यावेळेस 19 सप्टेंबर 2016चा शासन आदेश पारित केला होता, त्यातला सरसगट या अटीच्या आधारे ज्यांनी जी अट टाकली होती किंवा सरसगट या सर्व शाळांना सरसगट 20% अनुदान पुढील आदेश येईपर्यंत देण्यात येईल. म्हणजे पुढचा टप्पा कधी लागेल हे सगळं सूत्र बदलून टाकलं होतं. एखाद्याचे कशाच्या आधारे बदलले त्यांनी, 15/11/2011च्या शासन आदेशामधील मुद्दा क्रमांक च्या आधारे त्यांनी अनुदान सूत्रामध्ये पुन्हा सुधारणा केली आणि त्यामध्ये सरसगट शब्द घातला. सरसगट शब्द घालून त्याच्यामध्ये परत असं सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला पुढचा कॅबिनेट निर्णय होत नाही किंवा परत शासन मानसिकता येत नाही, शासन ठरवत नाही, तोपर्यंत पुढचा टप्पा लागू राहणार नाही. या 20% दिलं, याच्यावरच तुम्ही सगळ्यांनी काम करा. याला आपण सर्वांनी विरोध करायला पाहिजे. मूळ मेघ तिथं होती. आपण तेव्हा जर प्रचंड ताकदीने रस्त्यावर उतरलो असतो, तेव्हाच जर मोठ्या ताकदीने तिथं आझाद मैदानावर जमलो असतो, शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केल्या असता, शासनाच्या विरोधात सोशल मीडियावर आग ओतली असती, त्याच्या धग पुन्हा सरकारपर्यंत पोहोचल्या असत्या, सरकारला त्या शासन आदेशात तेव्हाच दुरुस्त्या करता गेल्या असत्या. पण आपण कमी पडलो, आपण मुळात तिथं कमी पडलो. आपण आपल्या चुका दाखवत नाहीये. ह्या चुका नाही का आपल्या बांधवांनो? तुम्ही सर्वांनी ही प्रत्येकाची, मी कुठल्या एखाद्या युक्तीला दोष देणार नाही, ही सामान्य शिक्षकाच्या प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी होती की आपण त्या ठिकाणी उतरायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी उतरून त्या शासन आदेशाचा विरोध करायला पाहिजे होता, तो विरोध करून सनी पुन्हा त्याच्या दुरुस्ती मिळवायला पाहिजे होती. जर तेव्हा त्याच्यात दुरुस्ती झाली असती तर आता आपल्याला असे टप्पे मागायची गरज आली नसती, आपल्याला हे टप्पे मागल्याच गेले नसते. म्हणून आता
या वेळेला शिक्षक समन्वय संघाने पहिली मागणी काय केली आहे की जर तुम्ही 15/11/2011च्या मुद्दा क्रमांक 11 नुसार जर तुमच्याकडे सुधारणा, तुम्ही कोणत्याही शासन आदेशामध्ये सुधारणा करू शकता तर पुन्हा एकदा आता नव्याने सुधारणा करा. आणि ती सुधारणा करत असताना 19 सप्टेंबर 2016चा शासन आदेश अधिक्रमित करा म्हणजे रद्द करा, तो अगोदर रद्द करा आणि पुन्हा एकदा तोच मुद्दा क्रमांक 11 नुसार अशा सुधारणा करा की इथून पुढं सर्व जेवढ्या काय आता पात्र शाळा असतील किंवा ज्या पात्र होणार असतील त्या सर्वांना जे काही धोरण आहे ते 20, 40, 60, 80, 100 हे धोरण लागू व्हावं. हे जर धोरण आपण त्या ठिकाणी लागू केलं, ते जर आज स्वीकारलं तर निश्चितच महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षकांना पुन्हा आझाद मैदानचं तोंड बघावं लागणार नाही, मंत्रालयाच्या पायऱ्या झिजावं लागणार नाही. सामान्य शिक्षकाला शिकवायचं आहे, त्यांना शाळात मुलांना शिकवायचं आहे, त्या शिक्षकांना शाळेतच शिकू द्या अशी विनंती मी खरं तर या माध्यमातून आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माननीय शिक्षण मंत्री महोदयांना करीन की आमच्या शिक्षकांना जे काही कोरी पाटी घेऊन सनी त्यांच्या डोळ्यासमोर हजारो मुलं बसतात, त्या हजारो मुलांना गोरगरिबांच्या मुलांना शिकू देण्याचं, एक ज्ञानदान करण्याचं काम त्यांना करू द्या. त्यांना वारंवार मुंबईच्या वाऱ्या करायला लावू नका. जर ते मुंबईला आले तर इकडं आमच्या ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, ते पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेऊ नका. एवढीच मी विनंती माननीय शिक्षण मंत्री महोदयांना करेल. आपण जर पुन्हा एकदा या शासन आदेशामध्ये सुधारणा करून 19 सप्टेंबर 2016चा शासन आदेश रद्द करून 15/11/2011 आणि 4 जून 2014 आणि जे काही नैसर्गिक तुकडे आहे 16/12/2012चा जो काही शासन आदेश आहे, ज्या आदेशानुसार नैसर्गिक तुकड्या महाराष्ट्रामध्ये मंजूर केल्या होत्या 2012ला, या सर्व शाळांना, या सर्व GR मधल्या यांना एका सुसूत्रीपणामध्ये आणून एका शासन आदेशामध्ये टाकून सनी सर्वांना प्रचलित धोरण लागू करावं. इथून पुढचे टप्पे त्यांचे सुरळीत करा. आम्हाला मान्य आहे तुम्ही डायरेक्ट 100% देणार नाही, परंतु किमान आता आम्हाला मुंबईला बोलवू नका. येणाऱ्या प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये त्यांचा टप्पा वाढला पाहिजेत, तोही पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावरच वाढला पाहिजेत. असं एक धोरण आपण पुन्हा करावं अशी विनंती मी या माध्यमातून माननीय शिक्षण मंत्री यांना करेल. बघा बांधवांनो, खूप अभ्यासपूर्ण सरांनी प्रचलित धोरणच आपल्याला लागू करायचं आहे आणि या मागचे जे काही बांधव आहे, अघोषित बांधव असतील, काही त्रुटीतील बांधव असतील, यांना सुद्धा न्याय मिळावा म्हणून इथनं पुढं परत आझाद मैदानावर जायचं नाहीये. जे शासन निर्णय 2011चा असेल किंवा 2014चा त्यानुसारच आपण न्याय मागणार आहोत. हीच शिक्षक समन्वय संघाची काय आहे मागणी आहे. खूप खूप धन्यवाद सर. त्रुटीतील बांधवांचे बरेचसे मॅसेज आले, जवळपास सर्वाधिक मॅसेज त्रुटीतील बांधवांचे, की त्रुटीतील बांधवांचा नेहमी सोशल मीडियावरती टाहो असतो की आमच्यावरती अन्याय झाला. ही नेमकी काय भानगड, ही एकदा महाराष्ट्राला तुम्ही सांगा बरं. काय नेमकं त्यांच्यावर अन्याय झाला का नाही झाला, किंवा काय करायला पाहिजे होतं, किंवा इथून पुढं तरी आणखीन काय पाऊल उचलायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करा. सर, काय असतं, ज्याची जळती त्यालाच कळती. जे त्रुटीतली बांधव ज्या पद्धतीने समजा रोष व्यक्त करू राहिले किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या भावना व्यक्त करू राहिले, मी त्या सर्व त्रुटीतल्या बांधवांचा भावनांचा आदर करतो. कारण ती बांधवांनो, मी पण एक सामान्य शिक्षक आहे, मी काही नेता नाही आहे आणि मी काही तुम्हा सर्वांना समजावून सांगावं एवढा मोठा माणूस नाही आहे. एक गोरगरीब कुटुंबातला सामान्य तुमच्या वाणीच पोटाला हक्काची भाकर पाहिजेत, पोटात आग होती, शिकलं पाहिजेत, घरची परिस्थिती आमची काही फार मोठी नाही आहे, आपल्याला ही हक्काची भाकर भेटली पाहिजेत, या उदांत हेतूने मी ह्या लढ्यामध्ये पडलो. आणि अगदी पोटतिडकीने बांधवांनो, सामान्य शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजेत म्हणून पोटतिडकीने अगदी चटाया उचलल्यापासून तर ते बॅनर बांधायपर्यंत आणि शेवटपर्यंत हाताला जी कामं लागन ती करत राहिलो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे सगळं करत असताना आत्ताच मी मागच्या याच्यामध्ये प्रश्नामध्ये मी सांगितलं की 14 जून 2016ला एक कॅबिनेट निर्णय झाला होता आणि त्या कॅबिनेट निर्णयामध्ये काय सांगितलं होतं की या इतक्यापर्यंत शाळा या ठिकाणी, आतापर्यंत ज्या शाळा त्या ठिकाणी पात्र झाल्यात तेवढ्याच शाळांना पात्र करण्यात यावं आणि त्यांनाच यामध्ये 20% सामावून घेण्यात यावं. त्यानंतर
30 ऑगस्टला ते 2016 रोजी ते फायनल करण्यात आलं. अशा पद्धतीने त्यानंतर 19 सप्टेंबर 2016ला त्या सर्व बांधवांना 20% अनुदान मिळालं. पण 19 सप्टेंबर 2016 नुसार जे 20% अनुदान मिळालं त्यासाठी 4 ऑक्टोबरचा जो लढा आहे, ज्याच्यामध्ये आमच्या अनेक बांधवांनी लाट्या खाट्या खाल्ल्या, त्यामधला मी एक आहे लाठी खाणारा, काट्या खाणारा, असंख्य बांधव आहे, मी प्रत्येकाचे नाव घेऊ शकत नाही. ते आंदोलन जे जन आंदोलन झालं होतं, म्हणजे ना भूतो ना भविष्य असे लोक त्या ठिकाणी आले होते. प्रत्येकाला आश लागली होती की आता या कॅबिनेट निर्णयामधून आपल्याला काहीतरी मिळणार, आणि त्या आंदोलनामधून सुद्धा एक मोठी धग शासनाला पोहोचली होती, आणि निश्चितच त्याचा सुद्धा फायदा आपल्याला हे 20% मिळताना झाला होता. तर सांगायचं तात्पर्य बांधवांनो, त्रुटीवाल्या बांधवांसाठी विशेषतः मी एवढंच सांगेन की त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस त्या शाळा काही पात्र झाल्या त्यावेळेसही अशा अघोषित शाळा, बहुतांश अशा अघोषित शाळा काय केल्या होत्या, शासनाने मागं ठेवल्या होत्या, मुद्दामून ठेवल्या होत्या त्या. म्हणजे सगळं रेडी होतं, यादी तयार होत्या, ज्याच्या सगळ्या काही गोष्टी कंप्लीट होत्या, पण तरी सुद्धा जाणून बुजून त्या ठिकाणी त्या याद्या लावल्या नाही. आणि तुम्ही बघा ना, त्याच्या अगोदर स्वातंत्र्य म्हणजे सरकारची इच्छाशक्ती बघा कशी असते. स्वातंत्र्य विदर्भाच्या याद्या लागल्या, फक्त विदर्भाचे याद्या शासन आदेश लागून घेतले, आणि विदर्भाचे शासन आदेश लागल्यानंतर त्या विदर्भातले त्यांनी त्या बिचाऱ्यांनी पाठपुरावा केला, त्यांनी त्यांची ताकद लावली. मी त्यांना रोष देणार नाही किंवा कुणाला रोष करणार नाही. मी असं म्हणणार नाही की त्यांनी ज्या वेळेस तिथं आमची एक यादी तिथं होती 1-2 जुलैची, ते 1-2 जुलैच्या शाळांची जे काही यादी तिथं सगळी फायनल तयार असताना फक्त विदर्भातल्याच माध्यमिक शाळांची यादी लागते, ही विशेष याच्यामधून लागल्या जाते. मग ती यादी लागल्यानंतर त्यांना लगेच समाविष्ट 19 सप्टेंबरच्या शासन आदेशामध्ये समाविष्ट केलं जातं, आणि 1 आणि 2 जुलैला ह्या याद्या घोषित केल्या जात्या. बघा, प्रत्यक्ष 20% अनुदान कधी दिलं, 19 सप्टेंबर 2016 सप्टेंबरमध्ये दिलं, आणि 1 जुलै आणि 2 जुलैला राज्यातल्या प्राथमिक माध्यमिकच्या बहुतांश शाळा घोषित केल्या, ज्याच्यात 9,000 लोक होते, 8,779 लोक होते जवळपास. म्हणजे 8,779 लोकांना तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी सरकारने फूट पाडली, वेगळं ठेवलं. त्या ठिकाणी अनेक असं टाऊ आम्ही फोडला की आमच्यावर अन्याय झाला, आमच्यावर मुद्दामून अन्याय करतोय सरकार. पण हा अन्याय आम्ही कुणास विरोध करत होतो, आम्ही सरकार विरोध करत होतो. आमच्यावर अन्याय कुणी केला होता, सरकारने केला होता. आम्ही असं म्हणलो नाही की तत्कालीन लढणाऱ्या लोकांनी आमच्यावर अन्याय केला. तत्कालीन जे काही 1628 ज्या काही शाळा होत्या आणि त्याच्यातले जे काही बांधव होते 24-25 हजार, त्या बांधवांनी आमच्यावर अन्याय केला असं आम्ही म्हटलो नाही. आम्ही म्हटलं की आमच्यावर अन्याय हा सरकारने केला. का सरकारने केला? कारण आमच्या 1 आणि 2 जुलैच्या शाळा घोषित झाल्या होत्या, तरी सुद्धा तो आम्हाला न्याय खऱ्या अर्थाने तुम्ही 19 सप्टेंबर ज्यावेळेस शासन आदेश काढला त्यावेळेस तुम्ही दिला नाही. मग काय केलं आम्ही? पुन्हा संघर्ष केला, पुन्हा लढलो, पुन्हा खैरे सर असल, आम्ही असल, जयवंत भांबड असल, एक मोठी टीम आमच्या सोबत होती. हे उद्धव पोले सर होते, राजपूत होता, या सगळ्यांनी काय केलं सर, कुणालाच काही माहीत नव्हतं, पण एकत्र आलो. कारण सामान्य माणसाची ताकद काय असती ना, याचं जिवंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे. सामान्य माणूस आहे, पण एकदा का तो पेटला ना, तो चांगल्या चांगल्याला खाली बसवतो. म्हणून बांधवांनो, कुठलाही बांधव असो तो असाधारण आहे, त्याला आपण सहज घेऊ नये. मग तो शिक्षक त्रुटीतला असो, काही कुठलाही एखाद्या घटकातला असो, हा प्रत्येक बांधवाला न्याय मिळाला पाहिजे. त्यावेळेस आम्ही प्रामुख्याने लढलो आणि पुन्हा एकदा तो टप्पा घेऊन सने ह्या 1628 जे काही पुढं जे बांधव आले होते त्या बांधवांपर्यंत आलो. पण त्यावेळेस त्या ताकदीने आम्ही गेलो होतो, आमचा रेटाही त्या ताकदीनं होता आणि त्या ताकदीने लढून आपण त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये सहभागी झालो. आता हे सगळं काय केलं, शासनाची चाल आहे. तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही सरकारचं फोडा आणि राज्य करा हे एक सूत्र असतं, ही एक नीती असते. आजही तीच अवलंबत आहे सरकार, की फोडा आणि राज्य करा. आपल्यामध्ये फूट पाडायची, आपल्यामध्ये बेबनाव करून द्यायचा, आपल्यामध्ये रोष व्यक्त करून द्यायचा, आणि तो रोष आपल्या आपल्यात तयार झाला पाहिजेत. म्हणजे काय आहे की अरे ह्या जे लोक आता 60-80 वर जाणारे ते लोक त्यांचाच विषय घेऊन राहिले, आम्हाला मागच ठेवताय. तुमचं म्हणणं ते वावगं आहे, तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की मला पण न्याय मिळाला पाहिजेत, मी पण माझा हकदार आहे. मी 100% सांगन की तुमच्यावर अन्याय झाला, पण तो अन्याय शिक्षक समन्वय संघाने केला नाही, एवढी स्पष्ट भूमिका मी तुम्हाला मांडतो बांधवांनो. शिक्षक समन्वय संघ हे विचारपीठ आहे. शिक्षक समन्वय संघ कुठली संघटना नाही.
शिक्षक समन्वय संघामध्ये महाराष्ट्रातला 63,000 शिक्षकातला सामान्यातला सामान्य शिक्षक आहेत. मग हे सगळे सामान्य शिक्षक जर एकजुटीनं लढत असेल तर शिक्षक समन्वय संघ अन्याय कसा करू शकतो? आणि शिक्षक समन्वय संघ ज्या वेळेस त्या ठिकाणी डेलिगेशनमध्ये जात होतं त्यावेळेस सगळे जे काही त्या याच्यामध्ये काम करणारे त्यामध्ये अघोषितचे बांधव होते, त्या बांधवांचे बाजूलाच आपल्याच बाजूला पेंडावर टाकलं होतं. ते जरी बाजूला बसले होते पण त्यांच्याही पूर्ण ताकद समन्वय संघाची होती. पण ते बाजूला बसल्यामुळे फायदा असा झाला, त्यांचा स्वातंत्र्य रेटा झाला. ते बाजूलाच होते आपल्या, त्यांचाही आपण रेटा त्या ठिकाणी कायम ठेवला. त्यांचे ते बांधव असतील, त्रुटीतले बांधव असतील, वाढीव टप्प्यातले बांधव असेल, हे सगळेच्या सगळे सोबत त्या बैठकीला जात होते. त्या बैठकीतून तोडगा काढत होते, सरकारसोबत विचार विनिमय करत होते. सरकार काही पर्याय देत होतं, त्या पर्याय घ्यायचं का नाही घ्यायचं हे सर्वानुमते ठरत होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी सर्वानुमते ठरल्या. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मागचं आंदोलन बघा. हे मागचं आंदोलन जर तुम्ही बघितलं असेल, आता प्रत्येक आंदोलन हे समन्वय संघाचं मागचं आंदोलन होतं. ह्या आंदोलनामध्ये तुम्ही बघू शकता जे डेलिगेशनमध्ये जे लोक गेले ते लोक जाऊन आल्यानंतर सगळं विस्तृत गोष्टी मैदानावर सांगत होते. प्रत्येक गोष्ट मैदानावर सांगत होते की असं असं घडलंय, या पद्धतीने निवेदन झालं, या पद्धतीने अशा पद्धतीने आपण ठरवणार आहोत आणि असा निर्णय सरकार देण्याचं मानसिकतेत आहेत. आपण काय करायचे आपण ठरवा. समन्वय संघातल्या या सर्व 60 जे काही उपस्थित बांधव आहेत या सगळ्याचा कल पाहून समन्वय संघ निर्णय घेत होतं की ठीक आहे, कारण हे उपस्थित सर्व बांधव म्हणजे समन्वय संघ आहे. समन्वय संघ म्हणजे कुठला एक युक्ती नाही आहे. मी अजूनही स्पष्ट करतो बांधवांनी, एका कुठल्याही युक्तीच्या नावाने समन्वय संघ नाही आहे. समन्वय संघाची ताकद ही सामान्य माणसापासून तयार झालेली आहे आणि मी पण त्यातला सामान्य एक शिक्षक आहोत, त्यातला एक भाग आहेत. आपण फक्त काय असतं, कुठलीही गोष्ट करायचं म्हणून 2 लोकांना पुढे व्हावं लागतं, म्हणून 2 लोक त्या समन्वय संघाच्या सगळ्या लोकांच्या विचाराने आपण पुढे चालवत होतो, पुढे काही काम करत होतो. प्रत्येक वेळेस ते वेगळे होते. प्रत्येक पहिल्या आंदोलनात वेगळे होते, आताच्या आंदोलनात वेगळे, त्याच्या अगोदरच्या आंदोलनात वेगळे होते. प्रत्येक वेळेस नेतृत्व करणारे समन्वय संघातले सामान्य शिक्षक पुढे येतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. मागच्या समन्वय संघामधल्या सगळ्या समन्वयकाने खूप चांगलं काम केलं म्हणून आपल्याला टप्पा भेटला. त्याच्या पूर्वीचा टप्पा भेटतानाही सगळ्यांनी चांगलं काम केलं म्हणून आपल्याला टप्पा भेटला. मी बांधवांनो एवढंच सांगेन की कुणावर अन्याय केला आणि कुणी काय केलं या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतून पडू नका. माझी एक प्रामाणिक विनंती आहे की तुम्ही अजून किती दिवस तिथंच म्हणणार आहे की नाही आमच्यावर अन्याय झाला, आमच्यावर यांनीच अन्याय केला, त्यांनीच केला, वेगळ्या माणसांनी केला. कोणी अन्याय केला असेल, कोणी काही केलं असेल तर त्याच्यात काही बदल होणार आहे का? आता त्यापेक्षा तुमच्या लोकांना कशी युनिटी करता येईल, सगळे त्रुटीतले बांधव कसे एकत्र बांधता येईल आणि त्या ताकदीने समन्वय संघाची ताकद बनून तुम्हालाही समटप्पा कसा भेटला पाहिजे ती ताकद आपल्याला निर्माण करायची. अरे का देऊ शकत नाही सरकार? माझी तर मागणी आहे सरसगट अघोषित ज्या 20% बांधव आहे ना ते सुद्धा नियमानं आता 100% पात्र आहे. सगळ्याला डायरेक्ट 100% शासन आदेश तुम्ही काढून टाका. का काढू शकत नाही? तेवढी ताकद आपण निर्माण करा. उतरत 63,000 सगळे शिक्षक मैदानामध्ये, पण उतरतो का आपण? नाही उतरत. आपल्याला फक्त हे अनुदान व्हॉट्सअपवर आणि आपल्या बायकोच्या पदराआड लपूनच पाहिजेत. आपण ह्या जे कमेंट करतोय ना, हे असं झालं, यानं अन्याय केला, अमुकनं अन्याय केला, टमुकनं अन्याय केला, हे फक्त घरात बसून करतोय. अरे तुमच्यावर खरंच अन्याय झाला ना तर पेटून उठा ना. तुम्ही तुमच्या मनामध्ये लागलेली आग पेटवा आणि त्या ताकदीने तुम्ही मैदानात उतरा. त्या ताकदीने तुम्ही त्या ठिकाणी एकत्र येऊन सगळा संघर्ष करा. हा आम्ही सगळा समन्वय संघ आपण सोबत चालू, खांद्याला खांदा देऊन लढू आणि सगळ्याचा अन्याय दूर करायचा प्रयत्न करू. सामान्य शिक्षकाची हीच भावना आहे की अन्याय सगळ्यावर झालेला, सगळ्यावरच अन्याय झालेला आहे. ते त्रुटीवाले बांधव 2012 जे काही तुकड्या मिळाल्या होत्या आत्ताशी 20%वर आहे. मग त्यांच्यावर अन्याय झाला नाही का? त्या 16/12/2012च्या शासन आदेशामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जर 5 वर्ष एखाद्या तुकडीला, त्या विनानोंदच्या तुकड्या आहे, जर 5 वर्षानंतर जर त्या शाळा वर्ष वय कंप्लीट झालं असेल तर 6व्या वर्षी त्यांना 20% देण्यात यावं, 7व्या वर्षी त्यांना 40 देण्यात यावं. आज त्या शाळांना 9, 10 वर्ष झाली, 12 आता 23 चालू आहे, 10 वर्ष कंप्लीट झाले. 100%ला पात्र आहे ना त्या? तुम्ही सगळे 100%च पात्र आहे. या तुरट्या कारणे, तुरटीच्या नावाखाली या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार करून जे काही भानगडी केल्या, या सगळ्या भानगडी आपल्या पत्त्यावर पडल्या.
या खरं तर प्रशासनाने आणि सरकारने आपली गोची केली, सरकारने आपल्यात फूट पाडली. पण आपण काय करतोय, त्यांना दोष द्यायचं सोडून देऊ राहिलो, आपल्यात भांडणं करू राहिलो. बांधवांनो, माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य एवढ्या वर्ष यामुळेच केलंय. भारताचा इतिहास सगळ्याला माहीत आहे, मी त्याच्यात इतिहासात जाणार नाहीये. का नाही जाणार? कारण तुम्ही सगळे शिक्षक आहोत, सगळे इतिहास वाचूनच इथपर्यंत आलेत. ते मी तुम्हाला शिकवणार नाहीये, कारण एवढा मोठा मी नाही. परंतु त्याच्यातून काहीतरी आपण शिकलं पाहिजेत. त्या इतिहासातून आपण शिका की सरकार सुद्धा त्याच इंग्रजी वृत्तीचं नीतीचा अवलंब करत आहेत, आपल्यात मुद्दामून फूट पाडत आहेत. जर कोणी असं फूट पाडायचं काम करत असेल, मग ते सरकार असो का कोणी असो, माझा सर्वांना नम्र विनंती आहे, मग ते सरकार असो का कोणी असो, आपल्यात जर फूट पाडत असेल तर एक सामान्य शिक्षक म्हणून तुम्ही सर्वांनी सावध व्हा आणि एका ताकदीने मैदानात उतरा, एका ताकदीने मैदानात या. आपण सर्वांनी हा लढा मोठा करू, एक असा मोठा लढा तयार करू की जसं आता एक शासन आदेश रद्द झाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा, तसाच 19 सप्टेंबरचा शासन आदेश रद्द करायला भाग पाडू. जर तो आदेश रद्द झाला तर महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व घटकाला न्याय मिळणार आहे, मी एवढंच सांगेन. त्यामुळं विनंती आहे की आपापसामध्ये ग्रुपवर चर्चा न करता ती ताकद 30 ऑक्टोबरच्या मैदानात लोक आणण्यासाठी कशी करता आणता येईल यासाठी तुम्ही खर्च करा ना. तिथं ग्रुपवर तुम्हाला कुठला मंत्री अनुदान देणार आहे, कुठला तुमचा टप्पा वाढून देणार आहे? कोणते लोक फक्त बघतात आणि सोडून देतात. आपल्यातच 1-2 बांधवांचे थोडेसे चकमक होती, विषय आपण आपल्यामध्येच त्या ठिकाणी भांडणं करून घेतोय. त्यामुळं बांधवांनो, तुमच्या भावनाशी मी सहमत आहे, तुमच्या भावना मला कळतात. ज्याची जळती त्यालाच कळती, मी मागाशीच सांगितलं. 100% तुमच्यावर अन्याय झाला आहे. हा अन्याय 100% ने 1001% दूर झाला पाहिजेत. कारण काम करणारा आमचा बांधव आहे गजानन काकड, तो किती संघर्ष करतो. त्यानंतर सदानंद बानेरकर आहे, ह्या दोघांचं संघर्ष आम्ही जवळून बघितलं. मी बाकी सगळेच नाही. आमचा एक कर्मचारी आहे पवार, संतोष पवार. बांधवांनो, तो इतका संघर्ष केला त्या संतोष पवारना. बिचाऱ्याची आत्ता काही 5-6 वर्षापूर्वी आई वारली. म्हणजे जी एक त्याच्या घराची आधार होती, ज्या माऊलीने स्वतःच्या लेकाचं पगार बघण्यासाठी म्हणजे इतका संघर्ष केला. घरी गुंठा जमीन नाही आहे, हातावर काम करून मोल मजुरी करून लेख शिकवला, नोकरीला लावला. गेल्या 8 वर्षापासून पगार नाही. आता कुठंतरी पगार सुरू झालं तर त्या माऊलीने शेवटचा अंत त्या ठिकाणी गेला. त्या माऊलीला अपेक्षा होती की आपला मुलाला 100% पगार व्हावं, ते पगार तिला बघावं, पण नाही बघता गेला त्या माऊलीला. हा संघर्ष माझ्या बांधवाचा मी जवळून बघितला. अरे मैदानावर चटाया उचलण्यापासून तर पाठीमागचं बॅनर बांधायपर्यंत आमचा पवार त्या ठिकाणी सगळ्यात पुढं होता. पण तो बांधव आजही म्हणतोय की ह्या भानगडी न पडता सगळ्याला न्याय कसा मिळेल यासाठी आपण काम करूया. हे संतोष पवारचे शब्द आहे. कारण त्याला त्याचे दुःख मी कळू शकतो. मी स्वतः अनुभवलंय, माझ्या शाळावरचा कर्मचारी आहे, मी स्वतः त्याचे दुःख अनुभवलंय. मला वाटतंय की याला 100% पगार भेटला पाहिजे डायरेक्ट. एक वेळ मला नाही भेटलाच चालतो, पण त्याला भेटला पाहिजे. कारण त्याला गरज आहे पुढच्या वर्षी पोरीचं लग्न करणं. कुठून करावं लग्न त्याने? काय होतं 40% सांगा ना तुम्ही. पुढच्या वर्षी त्याची मुलगी आता 12वीला आहे, पुढच्या वर्षी लग्न करणं. कसं लग्न करायचं त्याने? अरे घरी गुंठा जमीन नाही, बायको आपली कशी तरी हातभार लावती, एक छोटंसं दुकान चालवती, याच्यातून आपण या ठिकाणी एक संसाराचा गाडा चालवतोय. आणि अशा कंडिशनमधून जर आपले सगळे शिक्षक बांधव जगत असेल, हे एक विषय हा एका पवारचा नाही, महाराष्ट्रातले असे हजारो बांधव आहे, असंख्य बांधव आहे ज्यांच्यावर हा अन्याय झालाय, ज्यांचे या सगळ्या गोष्टी याला सामोरं जावं लागतंय. हा सगळ्याचा संघर्ष कायमचा जर मिटवायचा असेल तर एवढीच नम्र विनंती आहे की आता हे आपसातले वाद बंद करा आणि एकजुटीने आझाद मैदानचं नियोजन करा, 30 ऑक्टोबरचं नियोजन करा. एका ताकदीने एका जुटीने सरकार विरोधात लढा. आपण एका ताकदीने सरकार विरोधात जर भिडलो ना तर सरकारला एक चांगली, आता सध्या सरकारला धग लागलेली आहे. सरकारला एक भीती तयार झालेली आहे की किती संख्येनं लोक येणार आहेत. ही जर धग सत्यात उतरायची असेल तर आपल्या आपसातले वाद बंद करून मोठ्या संख्येने आझाद मैदानाचं आपण नियोजन करावं, एवढीच विनंती करतो. खूप छान सर, आपण या ठिकाणी त्रुटीतील बांधवाला आश्वासित केलं, त्यांचा प्रश्न नक्कीच मिटला पाहिजे हे सांगितलं. आणि बांधवांनो, तुम्हाला आणखीन एक आठवण करून देतो. आज 2 वर्षापूर्वी KP सरांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातले जेवढे काही शिक्षक आणि पदवीधर आमदार आहे, खऱ्या अर्थाने हा प्रश्न त्यांनी निकाली काढायला पाहिजे होता. आणि मग त्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांच्या दारासमोर दिवाळीच्या वेळेस आंदोलन केलं होतं. तर त्यावेळेस सुरुवातीला बरेचसे त्रुटीचे बांधव बसले, परंतु मराठवाड्यातून जेवढी संख्या आहे त्रुटीची ती बघता तिथं बोटावर मोजता येईल एवढेच बांधव आले.
त्यामुळं के पी सर हे सर्वांचे आपले मित्र असल्यामुळे त्यांनी हाक मारली. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही होते, मी होतो, कुलकर्णी सर होते, आपले कांबळे सर होते, त्यानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगरचे आपले म्हस्के सर होते. आपण सर्वांनी मिळून तिथं प्रयत्न केला आणि तिथं बसलेल्यापैकी सर आपले जालन्यातले जे बांधव होते त्याच्यावर केसेस झाल्या. म्हणजे त्रुटीच्या बांधवांसाठी आम्ही तिथं त्यांचा रेटा लावून धरण्यासाठी गेलो आणि तिथं आमच्यावर जर केस होत असेल आणि जर परत ग्रुपवरचे लोक म्हणत असतील की आमच्यावर अन्याय झाला, यांनी केला आणि त्यांनी केला, तर मला खरं तुम्हाला सांगायचं आहे बांधवनं, जसं आम्ही लाईव्ह आलो ना, तुम्हाला असं वाटत असेल ना एखाद्या व्यक्तीने अन्याय केला की त्या डेलिगेशनमध्ये तो व्यक्ती म्हणाला की बाबा आम्हाला आमचं द्या, त्रुटीचं राहून द्या, तर मी तुम्हाला सांगतो अशा माणसाचा रस्त्यावर ॲक्सिडेंट हो. परंतु तुम्ही किड्यासोबत धान्याला रगडू नका किंवा धान्यासोबत किड्याला रगडू नका. त्यामुळं जे चांगले लोक आहे ना, कमीत कमी त्याला कसं तरी वाटत असतं ते. तर त्यामुळं तुमच्यासाठी आम्ही आमच्या अंगावर केसेस घेतल्या आणि जर तुम्ही परत तेच म्हणत असेल तर मग ते कधी कधी राग येतो माणसाला. आणि आम्ही सर्वसामान्य जे शिक्षक आहे ते आझाद मैदानावर बसणार आहे. आम्ही कधी नेतृत्व करीत नाही, लेटर पॅडवर आमचे कधी नावं नसते किंवा कधी डेलिगेशनला कधी जाण्याचा आम्ही हट्ट धरत नाही. आपलं भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन तिथं सामान्य बसणारे लोक. तुम्ही तरी कुठे डेलिगेशनला जात होता नेहमी, उगा मागच्या वेळेस डेलिगेशन सोड आणि त्याच्या अगोदर त्रुटीचा प्रश्न होता ना. त्यामुळं तुम्ही असं तुम्हाला जर परफेक्ट माहिती आहे की ह्या नालायक माणसामुळं आमचा हक्क गेलेला आहे तर तुम्ही आवर्जून लाईव्ह येऊन ते सांगा आणि असे सत्य समाजासमोर आले पाहिजे. कारण बांधवांनो, ह्या गर्दीच्या जेवावर अनेक लोकांनी अनेक धंदे सुरू केलेले. ज्यावेळेस योग्य वेळ येईल ना आम्ही ते नक्की आम्ही जाहीर करू. आम्ही तर नाही, मग आम्ही चांगल्याला घाबरत नाही. पण कसं असतं, ठीक आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची, त्या झाकली मूठ 1.25 लाखामुळं जर 63,000 शिक्षकाचं कल्याण होत असेल तर काय करायचं, तुमचे धंदे तुमच्यापर्यंत लकलाभ. तर आणखी एक शिक्षकाच्या मनात प्रश्न आहे सर, खूप मोठा प्रश्न आहे की समन्वय संघात काही खतखत सुरू आहे का, समन्वय संघ असा दुभागला का, असं लोकांच्या मनात आहे. आता तुम्ही अत्यंत समन्वय संघाचे महत्त्वाचे शिलेदार आहात, तर महाराष्ट्र ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर जाणायला अत्यंत आतुर आहे. तर बांधवांनो ऐका, समन्वय संघामध्ये फूट आहे का? सर, या प्रश्नावर मी एवढंच सांगेल की समन्वय संघ हा 63,000 लोकांच्या विचाराने बांधले गेलेला आहे. 63,000 लोकांच्या विचाराने तयार झालेलं एक हे विचारपीठ आहेत. आणि हे समन्वय संघाचं नेतृत्व करत असताना जे काही समन्वयक आहेत सगळे एकत्र आलात. आता त्या समन्वय संघामध्ये आपण या वेळेला जे काही आंदोलन बैठका सुरू केल्यात, या बैठका सुरू करत असताना सगळ्या बैठकांना सगळ्या समन्वयकांना निमंत्रण होतं. काय निमंत्रण देण्याची जबाबदारी ही त्या विभागात, ज्या विभागामध्ये समन्वय संघाचा जो काय मेळावा असतो किंवा संवाद मेळावा असतो त्या विभागातल्या लोकांची असते की त्यांनी कळवलं पाहिजे. समजा खरं तर फोनवर किंवा एखादा मेसेज टाकून द्यायचा की बाबा आम्ही आमच्या अमरावती विभाग असेल, इकडं नाशिक विभाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, नागपूर असेल, कोकण असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या सगळ्यांचं समन्वयक जिथं आता सगळे बांधव आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं काय झालं बा, आपली काही संघटना नाही आहे, शिक्षक समन्वय संघ ही संघटना नाही आहे. आणि संघटना नसल्यामुळे याला काही असे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष असे पद नाही. आपण एकच पद दिलंय सर्वांना, वरून तर शेवटपर्यंत समन्वयक. हे समन्वयक नावाचं एकमेव असं पद आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांना एकच पद दिलं होतं, फक्त मावळा. आणि मावळा याच्यामध्ये एवढी ताकद होती, मावळा या शब्दामध्ये अशी ताकद होती, प्रत्येक जण असं पेटून उठत होतं. तसं आपण एक त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श घेऊन सनी आपण समन्वयक हे पद तयार केलं. आणि या समन्वयकमध्ये काही भेदभाव नव्हता. आता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जो एका किल्ल्यासाठी एक युक्ती द्वंद्वा कधीच वापरला नाही. हा काय केला आपण, हा इतिहास आपण महाराजांकडून घेतला की एका किल्ल्यासाठी एक युक्ती परत कधीच वापरला नाही. प्रत्येक वेळेस बदलून त्या ठिकाणी जबाबदारी दिली जायची. पण मावळा म्हणून तो फक्त काय करत होता, 4 लोक 10 लोक आहे, 10 लोकातला एखादा मावळा आहे,
त्या मावळ्यातला एकाला नेतृत्व द्यायचं आणि त्या 10 लोकांना सांगितलं जातं की बाबा आता तुम्ही ह्या मावळ्याच्या नेतृत्वात हा किल्ला जिंकायचा. आपणही हे किल्ले जिंकतोय, आपणही सगळे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, त्यांचंच वंशज आहोत आणि त्यांचाच एक इतिहास घेऊन त्यांचे विचार घेऊन आपण लढतोय. मग आपण समन्वयक म्हणून सनी आपण काय करतोय की आपण सुद्धा सगळ्या समन्वयकाच्या वतीने 63,000 राज्यातील लोकांच्या वतीने प्रत्येक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्याकडे नेतृत्व देतो की आता तुम्ही 4 जण त्या ठिकाणी काम करा, तुम्ही 4 जण डेलिगेशनला जा, तुम्ही 2-3 जण आमचे आता खूप चांगली टीम आहे बरं का. ग्राउंड सांभाळायला करतार सिंग ठाकूर आणि मी स्वतः राहायचो. पूर्ण ग्राउंड आमच्या भरोशावर सगळे समन्वयक आमच्यावर सोडत होते आणि त्यांचं जे काही त्यांनी दिलेली जबाबदारी अतिशय सकाळी 10 वाजेपासून तर आंदोलन सुटेपर्यंत एका पायावर उभं राहून आम्ही 2 जण निरंतर लोकांना शांत ठेवण्यात आणि त्या ठिकाणी बसवण्यात आम्ही ती जबाबदारी पार पडत होतो. त्यानंतर अनिल परदेशी सर असेल, संतोष वाघ सर असेल किंवा बाकीचे अजून त्यांना गजानन काकड, बानेरकर, रंगारी सर ही एक टीम होती. त्यात एक निलेश होता. हे सगळेजण काय करायचे, ऑफिशियली काम करायचे, वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटणे, त्यांना निवेदन देणे, त्यांनी आपल्या आंदोलनाची जी काही धग आहे त्यांच्यापर्यंत जाऊन सांगणे. बाकीचे जे काय ते सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने ग्राउंडवर त्या ठिकाणी थांबायचे, अभ्यासपूर्ण मांडणी घ्यायचे आणि हे सगळेजण मग त्या सगळेच होते रे. दीपक कुलकर्णी असेल, राहुल कांबळे असेल, के पी पाटील असेल, न्याताई असेल, ज्ञानेश्वर शेळके असेल, हे सगळे लोक काय करत होते त्या ठिकाणी, नंदुभाऊ धानोरकर असेल, हे सगळेजण त्या ठिकाणी नियोजन करून सनी डेलिगेशनला जायचे. मग आता डेलिगेशनला कोणी जायचं, डेलिगेशन सगळ्याच्या विचाराने जायचं. कधी मी जायचो, कधी बाकीचे, मी जरी गेलो तर बाकीचे थांबायचे, ते जर गेले तर आम्ही बाजूला थांबायचो आणि सगळेजण जाऊन उद्देश काय होता की प्रश्न मिटला पाहिजे. तिथं गेल्याना काय मोठेपणा आहे मला एक सांगा. जर सुराशे सर जर मला जे बोलायचं तेच जर सुराशे सर जर तिथं जाऊन बोलत असेल तर बोलू द्या ना. आपल्याला घेणं काय आहे की फक्त प्रश्न मिटला पाहिजेत, हा मेन उद्देश होता. आणि त्या उद्देशामधून आपण कुणालाही त्या ठिकाणी मानपानाचा हा विषय नव्हता. सगळ्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी समजून घेतल्या आणि आताही इथून पुढे समजून घेईल मला अशी अपेक्षा आहे. राहिला विषय की सरांनी जे बोलले तुमच्यातले मतभेद आहे का, काही संभ्रम आहे का, तर शिक्षक समन्वय संघामध्ये कुठलेही मतभेद नाही आहे, कुठलाही संभ्रम नाही आहे. जरी काही बैठकीला आले नसतील, आता तुम्हाला सांगतो जालन्यात आम्ही बैठक घेतली, सगळ्यात अगोदर पहिली बैठक जालन्यामध्ये इथंच झाली, जिथून आज लाईव्ह चालू आहे ना, इथंच शेरे सर असन, आमचे सुराशे सर असन, या बांधवांनी आम्ही ठरवलं की आपण काय करू, एक सुरुवातीतून करून देऊ बाबा. जालना जिल्ह्याचं वैशिष्ट्यच असं आहे, महाराष्ट्रातली कुठली आग जालन्यातूनच पेटती, हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे बरं का. कारण आता ही महाराष्ट्राची मला असं म्हणते प्रत्येक आंदोलनाची कर्मभूमीची की कुठलं आंदोलन होऊ द्या मोठं, त्याची आग ह्या जालना जिल्ह्याने या मराठवाड्याने लावलेली आहे. आज मनोज पाटील जरांगेने एवढं राज्यभर आंदोलन उभं केलं ज्याची नोंद जगाने घेतली. ज्या आंदोलनाची ना भूतो ना भविष्य असं आंदोलन कधी होणार नाही याची नोंद खरं तर जगाने घेतली. अशा आंदोलनाची सुरुवात ही जालन्यातून झाली. आपली ह्या आंदोलनाची सुरुवात ही जालन्यातूनच झाली. मग ती बैठक आम्ही जालन्यात लावली. त्या बैठकीला सगळ्याला बोलवलं होतं, शेरे सरना, सुराशे सरना, मी स्वतः सगळ्याला फोन केले, सगळ्या समन्वयकांना केले, जे काही येऊ शकतात. काहीला विचारायला नसल केले गेले त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मॅसेज आम्ही पाठवले होते. पण जे काही प्रमुख होते म्हणजे काय आता सर्वसामान्य सगळ्या शिक्षकांना आपण बोलू शकत नाही, फक्त जे त्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी काहीतरी करू शकतात म्हणून आपण प्रमुख म्हणून त्या ठिकाणी त्या शिक्षकांना, त्या समन्वयकांना बोलवत असताना ते सगळे सांगितले की आम्ही येतोय, काही अडचण नाही, आम्ही त्या ठिकाणी त्या बैठकीला येऊ, असाही मेसेज त्यांचा आला होता. पण त्यांची आता काही वैयक्तिक अडचणी आल्या असन, काही अडचणी आल्या असन, त्यामुळं ते नसं नाही येऊ शकले. आम्ही काही त्यांना असं म्हटलो नाही की बाबा का नाही आले, पण आमचे त्यांना फोन चालू होते, बाबा तुम्ही आलं पाहिजेत. त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाही. त्यानंतर शेगावला बैठक झाली. शेगावच्या बैठकीत सुराशे सर सगळ्याला इन्व्हिटेशन होतं. त्या विभागातल्या सगळ्यांनी मला सांगितलं, सर मी सगळ्याला सांगितलं. वास्तविक तुम्हाला सांगतो, मला फोन पण नव्हता शेगावच्या बैठकीला, मला कुठलाही फोन नव्हता, पण मला मेसेज होते. मला वाघ सरनं मेसेज टाकले की सर आपल्याला असं असं बैठक घेतली घ्यायचं आहे असं. मला 100% सर तुम्ही असं हे म्हणत असता, एक शेर असतो तुमचा काहीतरी, ते काय नेमका शेर काय येतो, पाणी प्या आधी, पाणी प्या. सर बराच वेळचे बोलताय आणि खूप पोट तिडकीने बोलताय, कारण सर्वसामान्य शेतकऱ्याची सर्व आपण मुलं आहोत. आपल्या सगळ्यांचा मूळ उद्देश काय बांधवांनो, की आपल्याला हक्काचा पगार मिळाला पाहिजे. त्यामुळं असेल नसेल एकामेकामध्ये मतभेद ते आपण मिटवायला पाहिजे आणि तो पुढं जायला पाहिजे. काय शेर काय सर तुमचा तो?
सर तो शेरच असा आहे की अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, जिनका जमीर जिंदा है वो खुद मैदान में चले आते. मग आता याचा अर्थ असा होतो की आपण ही लढाई आपली आहे, ही लढाई माझी आहे आणि शिक्षक समन्वय संघ हा माझा आहे. मी पहिली गोष्ट शिक्षक समन्वय संघाला माझं समजतो. मग महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात जर शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन जर लागत असेल तर त्या आंदोलनाला मी गेलं पाहिजे. मला कोणाच्या आमंत्रणाची गरज नाही, मला कोणाच्या फोनची गरज नाही, मला फक्त कळलं पाहिजे. मला काय होणं फक्त माहीत होणं गरजेचं आहे की बा अमुक अमुक या ठिकाणी कुठंतरी आपली बैठक ठेवलेलं आहे, मी जाऊन बसेल तिथं. आणि मी तिथं गेल्यानंतर समन्वयक म्हणून सगळे समन्वयक तिथं त्याचा मान सन्मान करणार. कारण आपण एकमेकाचा सन्मान करण्याची ही आपली संस्कृती आहे. ही महासाहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवली आहे. त्या संस्कृतीला आपण कधी तोडणार नाही, कधी तडा जाऊ देणार नाही. म्हणून निमंत्रणाचा विषय येत नाही बांधवांनो सगळ्याला. तरी फक्त काय असतं की आता अमरावती विभागात जर मेळावा झाला असता तर त्या माणसाने, त्या विभागातल्या माणसाने सगळ्याला फोनवर सांगितलं की इथे यावं लागतं, सगळेजण त्या ठिकाणी येईल अशी त्याला मेसेज होता. त्याही बैठकीला आम्ही सगळेजण गेलो, मीही गेलो, दीपक कुलकर्णी होता, शेरे सर होते, सुराशे सर होते, अनिल होता, परदेशी सर होते, त्यानंतर वाघ सर होते, भरपूर लोक होते समन्वयकमध्ये काम करणारे. काही लोक नाही येऊ शकले, त्याही वेळेस त्यांचं वैयक्तिक अडचणी असू शकतात. मी असं म्हणणार नाही की त्यांना निमंत्रण नव्हतं किंवा त्यांना कोणी सांगितलंच नाही, हे असं काही नाही बांधवलं, सगळ्याला सांगितलं होतं. पण आता करतार सिंग ठाकूर त्या ठिकाणी येऊ शकला नाही. तो बी एक चांगला आमचा मित्र आहे, मैदानावर चांगल्या पद्धतीने काम करतो. ज्ञानेश्वर शेळके होता, ते पण येऊ शकला नाही. नेहाताई होत्या, त्या येऊ शकल्या नाही. नेहाताई बिचाऱ्या बिमार आहे, थोडंसं त्यांची तब्येत चांगली नाही राहत सध्या, त्यामुळे आम्ही पण त्यांना जास्त दगदग करू देत नाही की तुम्ही तुमच्या तब्येतीची सध्या काळजी घ्या. त्यामुळं आम्ही असं समजून घेतो की जे आले नसन त्यांच्या वैयक्तिक अडचणी असू शकतात, काही बिमार असू शकतात, काही वैयक्तिक अडचणी असू शकतात, घरगुती विषय असतो, मुलं बाळांचा तब्येतीचा काही विषय असू शकतो. तो विषय आम्ही गृहीत धरून आम्ही काही कुणाला म्हटलो नाही का आले नाही, कोण आले नाही. कारण हा विषय जनरली होता, हा विषय सर्वसामान्याचा होता. इथं काही एका व्यक्तीचा की बाबा मान पान सन्मान किंवा कुणाच्या घरचं वैयक्तिक कार्य लग्न कार्य नव्हतं आणि रुसवा फुगव्याचा तर इथं विषयच नाहीये. त्यानंतर जळगावलाही बैठक झाली. जळगावच्या बैठकीमध्ये सर्वांना इन्व्हिटेशन होतं, त्या ठिकाणी सगळे आले होते, काही आले नव्हते. पण तरीही त्या बैठकीचाही रोष असा काही कुणावर नव्हता. कोणी आलं बी नसल, त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम असू शकते, वैयक्तिक अडचणी असू शकत्या, पण असा कुठलाही रोष कुणावर नाहीये. आमच्या शिपुऱ्यालाही बैठक झाली, त्या शिपुऱ्याच्याही बैठकीमध्ये काही अडचणी असू शकतात कोणाच्या. परंतु असं बेबनाव किंवा असे समन्वय संघामध्ये ही फूट वगैरे कुठली नाहीये. तुम्हाला मी एवढंच सांगेन की येत्या 30 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातले काम करणारे मागच्या आंदोलनामध्ये जेवढे बी समन्वयक होते, हे सगळे समन्वयक 63,000 शिक्षकांचा विचार करून मोठ्या ताकदीने मैदानात असेल आणि त्याच पद्धतीने काम करतील. फक्त मैदानात येणार नाहीये तर त्याच पद्धतीने पोटतिडकीने सगळे काम करतील अशी निश्चितच महाराष्ट्रातल्या सर्व 63,000 शिक्षकांना पूर्णपणे विश्वास आहे. आणि सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. आता ही आमची औरंगाबादची टीम असेल, आमची सिल्लोडचे टीम असेल, सिल्लोडचे एक दिनेश घोंगे आहे, अविनाश देशमुख आहे, खूप अतिशय सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पायाला भिंगरी बांधून सनी काम करत आहेत. इकडं परभणी भागामध्ये जी काही टीम आहे, परभणी असेल, नांदेड असेल, त्यानंतर नाशिकची एक टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. म्हणजे हा काय केला बांधवांनो, सगळ्या शिक्षकांनी हा लढा आपल्या खांद्यावर घेतलाय. आताच आमचे या खंडे सर आज दिवसभर छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून झाले होते 6 वाजेपासून. म्हणजे सगळे जणांनी काय केलं की हा लढा माझा आहे आणि याला आता मला पेटवायचं आहे, हे प्रत्येकाने ठरवलंय. आणि प्रत्येक जण अतिशय सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्येक जण काम करत आहेत. मी त्या सर्व समन्वयक मावळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. बांधवांनो, हा लढा येत्या 29-30 तारखेपर्यंत असाच पेटवा आणि जास्तीत जास्त लोक कसे त्या ठिकाणी मैदानावर येतील याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. कोण आलंय, कोण गेलं नाही, कुठं बैठक आहे, कोणत्या बैठकीला जायचं, कुठं जायचं नाही, कोणाला फोन करू का, यांनी याला फोन का नाही केला, त्यांनीच का फोन करायला पाहिजेत, या भानगडी सोडून द्या. माझं स्पष्ट मत आहे की ह्या सगळ्या फोनाफानीच्या भानगडी सोडून द्या. आपल्यामधले सगळे काही वैचारिक थोडेफार मतभेद असन हे आपण बाजूला ठेवू. आपण पुन्हा एकदा एका ताकदीने मैदानात याल ही 100% आम्हाला अपेक्षा आहे. छान. बघा बांधवांनो, सर या
समन्वय संघाचे अत्यंत महत्त्वाचे सदस्य असल्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितले कुठलाही वादविवाद नाही, जरी असले तर ते आझाद मैदानावरती 30 तारखेला बसायच्या वेळेस सगळे मिटलेले असणार आणि आपल्या शिक्षकांच्या हक्कासाठी सगळेच समन्वयक जसे अगोदर लढले यानंतरही लढलेले असणार। सर आता हे शिक्षक असंही सोशल मीडियावर सुरू आहे, 2 बैठका उद्याच्या दिवशी आहे, तर आपल्या पाठीमागं असं कधी घडलं होतं का एकाच दिवशी 2-2 बैठका, काही समन्वय तिकडे गेले काही समन्वय इकडे गेले, म्हणजे ज्याला त्याला चॉईसच असेल ना तुम्हाला कुठं जवळ पडतं काय पडतं याविषयी काय बोलाल? 2 बैठका उद्या आहे। सर आपला उद्देश काय आहे की 30 ऑक्टोबरला सगळ्यांनी मैदानात आलं पाहिजे। मूळ उद्देश हा आहे की 30 ऑक्टोबरला आपण लढ्यामध्ये उतरायचं। आझाद मैदानावर 30 ऑक्टोबर पासून एक आंदोलन आपण उभं केलं, त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे। या मूळ उद्देशाकडे खऱ्या अर्थाने आपण सगळ्या शिक्षकांनी बघितलं। बैठका किती आहे, कोण कुठं चाललं, कोण कुठं जाऊ नको, कोण येऊ नको, ह्या भानगडीत आपला वेळ वाया घालूच नका, आपली ताकदही घालू नका। माझा प्रश्न एवढाच राहील सगळ्या बांधवांना, मागच्या वेळेस ही एकाच दिवशी 2 बैठका आल्या होत्या, एक चंद्रपूरला होती आणि एक धुळ्याला होती। मग असं थोडीच आहे की काही तिकडे गेले तिकडे सांगलीला एक बैठक येऊ द्या, असं नाहीये। माझी एवढीच विनंती राहील की आपण लक्ष एकच करा की आपल्याला 30 ऑक्टोबरला मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जायचं आहे आणि त्या बैठकीमध्ये तिथं खऱ्या अर्थाने आपला लढा प्रश्न सुटणार आहे, ते ताकदीने आपल्याला त्या ठिकाणी त्या मैदानामध्ये उतरायचं आहे। ही एक धग मनामध्ये ठेवा। कोण किती बैठका घेतं, कोण कोण्या बैठकीला उपस्थित राहतं, कोण कुठं चाललंय, या बाकीच्या भानगडीत माझी हात जोडून विनंती आहे बांधवांनो, या भानगडीत पडू नका। इकडं बैठकामध्ये ताकद खर्च केल्यापेक्षा किंवा या आपापसामधल्या ह्या गोष्टी याच्यामध्ये काही हे नाहीये। जरी 2 बैठका झाल्या असेल, आता काय झालं तर हिंगोलीची बैठक ही अगोदर 9 तारखेला ठेवली होती, म्हणजे 9ला रविवारच आहे ना, 8ला का 9ला 8ला सॉरी 8ला बैठक ठेवली होती। 8ला खरं तर आम्हाला घ्यायची होती शिपुऱ्याला, पण मग हिंगोलीला 8ला बैठक असल्यामुळे आम्ही काय केलं, मग शनिवारी घेऊन टाकली, 7लाच बैठक घेऊन टाकली शिपुऱ्याला, कारण ती हिंगोलीला 8ला होती असं ठरलं होतं म्हणून आम्ही 7ला गेली। हिंगोलीची बैठक का झाली नाही मला माहित नाही, कारण हिंगोलीच्या बैठकीचे फक्त 8ला बैठक होती, तिचा मला मेसेज होता, तिचा मला फोन पण होता। पण आता जी काही उद्याची बैठक आहे हिंगोलीला असं तुम्ही सांगताय, हे फक्त मी बॅनरवर वगैरे याच्यावरच बघितलं, मला काही असा फोन वगैरे नाही आहे हिंगोलीच्या बैठकीचा, किंवा मला अजूनपर्यंत कोणा फोनही नाही केला। आणि मी असं त्याबद्दल असं काही नाराजी पण म्हणत नाही की बाबा मला फोन करायला पाहिजे वगैरे, कारण माझा काही तो हेतू पण नाही। फक्त मला एवढं कळालं की उद्या तिचं बॅनर कळालं की हिंगोलीला एक बैठक आपल्या तिथलच्या काही समन्वयक बांधवांनी ठेवलेली आहे। पण सेलूला त्याच्यानंतर 8च्या बैठकीनंतर इथं एक याला बैठक झाली 40गावला। 40गावच्या बैठकीमध्येच आमचं ठरलं होतं की आता 22 तारखेला आपल्या विभागाची बैठक झाली पाहिजे आणि ती बैठक आपण सेलूला ठेवूया। मग आता त्या बैठक सेलूला ठरवत्या त्यावेळी सर्वानुमते आम्ही चर्चा करतच हा विषय सेलूची तारीख फायनल केली होती, 22 तारखेला आपण सेलूला ही बैठक झाली पाहिजे। आणि त्या दृष्टीने सेलूतले जे काही बांधव आहेत त्यांनी तिथं सांगितलं की सर आम्ही सगळे आयोजन करायची जबाबदारी घेतो। मग आता तिथलचे बांधव अतिशय खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि खूप भव्य दिव्य असं नियोजन सेलू इथं त्यांनी केलंय। कारण मी काल 2-3 दिवसापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, मी स्वतः सेलूला जाणार आहे त्या बैठकीला आणि त्यांनी सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीने आपण नियोजन केलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने विचार आपण या बैठकीमधून महाराष्ट्राला देऊ आणि जास्तीत जास्त लोक हे 30 ऑक्टोबरच्या मैदानात कसे येतील यासाठी कशा पद्धतीने मराठवाड्यातून जास्तीत जास्त लोक काढता येईल यासाठी आपण नियोजन करूया। खरं तर महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने मैदानावर लोक येतात, मी असं म्हणणार नाही, परंतु मी एवढं आवर्जून सांगेन की मराठवाड्यातून जास्त असतात। आणि या वेळेला बांधवांनो, महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षक बांधवांना मी आव्हान देणार आहे, या वेळेला आपण पूर्ण विभागावाईज जिल्हावाईज हातवर करायला लावणार आहे आता की कुठल्या जिल्ह्यातून किती लोक आले कळलं पाहिजेत ना। काय होतं कोणी मोगामच म्हणतं फक्त माझ्या जिल्ह्यातून इतके आले मी इतके आणले माझ्या मागे, आता स्पेसिफिक जिल्हावाईज विचारायचं आहे शेरे सर की हा जालना जिल्ह्यातून किती लोक आले, जालना जिल्ह्यातल्या लोकांना किती लोक काढले, त्यात 20% बांधव किती आले, त्यांच्या पोटात किती आगला गेले, 40% वाल्याच्या पोटात किती आग आहे, त्यानंतर त्रुटीवाल्याच्या पोटात किती आगला गेले, ते किती सहभागी झाले, ह्या सगळे आपण वर हात करून आकडेवारी घेऊ, त्यांच्या रजिस्टरला नोंद घेऊ। याच्यासाठी घ्यायची बांधवांनो की तुम्ही तिथं जाताय ना, तुमची नोंद तिथं झाली पाहिजे।
मी ह्या मैदानात या आंदोलनात आलो, माझी नोंद झाली, माझी तिथं त्या ठिकाणी माझी डोकी गिनल्या गेली आणि मी त्या लढ्याचा एक भाग होतो, एक मावळा होतो. मैदानावर थांबले पाहिजे, नाही तर बरेचसे लोक मरीन ड्राईव्हला पळतात सर. आणि हे तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बांधवांनो. तसंच आता एक एक त्यांनी सांगितलेलं, आता एकदा हात धसल्यावर बाहेर यायचं काम नाही. नवीनच बरमुडा घेते, वेगळंच राहते, ते अवघड आहे. मला तर आपल्या जवळचे शिक्षक ओळखूत नाही आले. सॉक्स बुट, ते छोटे छोटे पॅन्टी, ते छोटे छोटे शर्ट आहे, पळते बेस्ट कडी ना. तर ते बांधवून असं करू नका. आपण तिथं पगारासाठी चाललोय. मग नंतर काय एकदा 100% पगार झाला का मग तुमच्या मॅडमला वगैरे लेकराला घेऊन सगळे छोटे छोटे कपडे धिंडू. मग हे खरं आहे. शिक्षक बांधवांना ही पण एक विनंती राहील की बांधवांनो, आपण ज्या कामासाठी गेलोय ना ते काम प्राधान्याने त्या ठिकाणी करू, प्रामाणिकपणे करू. 10 वाजता मैदान जायचं. एक शाळा, जशी शाळा करतो ना आपण, आपली शाळाचं जे रुटीन असतं, 10ला आपण शाळेत जातो, 4ला शाळा सुट्टी, आपण आपल्या घरी जातो. ही रुटीन त्या ठिकाणी आंदोलनामध्ये असली पाहिजे. 10ला आपलं त्या ठिकाणी शाळा भरणार आहे, आपले आंदोलन भरणार आहे आणि 5 वाजता आपलं आंदोलन सुटणार आहे. म्हणजे 10 ते 5 आपण त्या मैदानात बसायचं. त्याच ठिकाणी आपली चटणी भाकर जी काय असेल ती खायची. बांधवांनो, तुम्हाला पोटाला चिमटे द्यावं लागेल हे मान्य आहे. तुम्ही जर म्हणसान आता मला ही गरमी सहन नाही होऊ राहिली, मला ऊन सहन नाही होऊ राहिलं, मला खायला चांगलं भेटून नाही राहिलं, तिथं तुम्हाला काही चांगलं भेटणार नाही. आम्ही 42 52 दिवस त्या मैदानात, त्या मुंबईमध्ये राहणारे आहोत. 42 दिवस मैदान सोडलं नाही. जे भेटन ते खाल्लो. एकेकाळी एकदा रात्रीचं उशिरा सुटलं होतं आंदोलन, 10-11 वाजेपर्यंत बांधव, म्हणजे मी एकलाच नव्हतो, जवळजवळ 400-500 बांधव होते तिथं मैदानात. सगळ्या हॉटेल बंद झाल्या होत्या. बिस्किटं खाल्ले बांधवांनो आम्ही, बिस्किट. आणि बिस्किटचे पुढे खाऊन, तेही आमच्याकडे नव्हते, ज्या काही बांधवायपाशी होते त्यांनी 2-2 4-4 बिस्किट दिले, त्याच्यावर पाणी पिलं आणि रात्र काढली. त्यातले त्या संघर्षातले आम्ही बांधवोय, ते आम्ही अनुभवलोय. म्हणून बांधवांनो, सहज काही भेटत नाही, फुकट काही भेटत नाही. त्या फुकटच्या भरोशावर बसू नका. ज्याला घ्यायचं ना त्यांनी मैदानातच यायचं आणि संघर्ष करायची तयारी ठेवायची. तुम्हाला आयतं काही भेटणार नाही, तिथं बसून तुम्हाला कोणी आणून देणार नाही. स्वयंसेवक बनून तिथं राहायचं, स्वयंसेवक बनून तिथं काम करायचं. हे आंदोलन काही 2-4 लोकांनी तिथं पुढं करतात म्हणून त्यांचं नाहीये. स्वयंसेवक म्हणून स्वयंशिस्त प्रत्येकाने त्या ठिकाणी स्वीकारायची. प्रत्येकाने त्या ठिकाणी त्या आंदोलनाची जबाबदारी अंगावर घ्यायची. कुणाच्या याची वाट पाहू नका, म्हणजे हा मला सांगेल आणि मग मी ते काम करीन, बिलकुल नाही. जिथं तुम्हाला कमी वाटत असेल, जिथं तुम्हाला उणीव दिसत असेल, ती उणीव दूर करायचं काम स्वयंसेवक म्हणून आपण सर्वांनी करावं, अशी विनंती तुम्हाला बांधवाला करतो. आणि आतापासून पुन्हा एक विनंती करतोय की सर्वांनी आपापले तिकीट बुक करा. हात जोडून विनंती आहे बांधवांनो, तिकीट बुक करणं खूप महत्वाचं आहे. आता केलं तर तिकीट भेटल. आरामशीर झोपून मुंबईत या, दगदग करू नका. आम्ही त्यावेळेस येडीच होतो, आम्हाला काही माहीत नव्हतं, पण आता मुंबईच्या वाऱ्या करू माहीत झालं. आम्ही सगळ्यांनी तिकीट बुक करून टाकले. आमचे तिकीट कन्फर्म झाले 29 तारखेचे. 29 तारखेपासूनच निघा. 50% लोकांनी 29 तारखेला या आणि उर्वरित जे काय राहिलेले ते त्यांनी दुसऱ्या टप्प्यात या. म्हणजे 6 तारखेपासून बहुतांश जिल्ह्यामध्ये सुट्ट्या लागतात, त्यांनी 6 म्हणजे 5ला संध्याकाळी निघायचं. आणि काही जिल्ह्यामध्ये 8 तारखेपासून लागतं, त्यांनी 8 तारखेला संध्याकाळी निघायचं. हे नियोजन अतिशय मायक्रो नियोजन तुम्ही करा. येताना एक महत्वाची सूचना आहे बांधवांनो, प्रत्येक बांधवांनी येताना आपल्या भागातल्या आमदाराचं पत्र घेऊन येणे. तुमच्या भागातला जो काही कोणी लोकप्रतिनिधी असेल, आमदार असेल, त्या आमदाराचं एक राहण्याच्या व्यवस्थेसाठी एक पत्र घेऊन या. त्या पत्रावर तुमच्या 2-4-4 5-5 लोकांचे नावं त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट करता येईल. अशा पद्धतीने पत्र सोबत आणा. अजूनपर्यंत आपली राहण्याची व्यवस्था तिथं काही केली नाही आहे, कारण तिथलच्या सर्व शाळांना 8च्या नंतर सुट्ट्या लागत आहेत. ज्या वेळेस तिथं व्यवस्था होईल, 30 ऑक्टोबरला आंदोलन सुरू झाल्यानंतर जर तशी व्यवस्था झाली तर लाईव्हच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल. पण अद्यापपर्यंत तशी व्यवस्था नाही आहे. तोपर्यंत येताना सर्वांनी, आता मागच्या वेळेस आमचे खूप नाकी दम आले की आता इतक्या लोकांना कसं ॲडजस्ट करायचं आम्ही. हा एकदा फक्त आत जा, त्या रूममध्ये जागा नसलीच चालते, आपण जिथं जागा भेटल तिथं झोपू, त्या व्हरांड्यात झोपू. फक्त आपल्याला तिथं जायचं, आतमध्ये थोडीशी थैली ठेवायला जागा सापडली पाहिजेत आणि सकाळी आंघोळ बाथरूमला आपल्याला व्यवस्था झाली पाहिजे. एवढं जरी झालं ना, दिवसभर तर मैदानात जातो आपण रूमचं व्यवस्था केवढ्यासाठी, फक्त रात्रभर झोपायसाठी आणि सकाळच्या थोड्याशा कार्यक्रमासाठी. बाकी आपल्याला त्या रूमची गरज नाही आहे. दिवसभर आपण मैदानातच असणार आहे. म्हणून प्रामाणिकपणे सांगतो की सगळ्यांनी एक विनंती करतो की येताना आमदाराचं पत्र सोबत घेऊन येणे. खूप छान सरांनी आव्हान केलं. तर आपण आता बांधवांनो समारोपाकडे आलोय. बरेच तुमचे सर्वांचे खूप खूप आभार.
जवळपास आत्तापर्यंत 156 बांधवांनी लाईव्ह या सेशनमध्ये भाग घेतला. जवळपास 131 बांधवांनी कमेंट केलेले आहे. तुमच्या ज्या कमेंट होत्या अति महत्त्वाच्या, आम्ही त्यावर प्रश्नही विचारले आणि सरांनी आवर्जून सांगितलं आहे शिक्षक समन्वय संघामध्ये कुठलाही भेद नाही आहे किंवा टोकाचा वाद नाही आहे. जो काही छोटा मोठा असेल तो आझाद मैदानावर सोडला जाईल. दुसरी गोष्ट की त्रुटीवरती काही कोणी अन्याय केलेला नाही आहे. प्रत्येकजण तिथं आपली बाजू मांडत होते. जसं घोषित बरोबर सुद्धा झालं, शासन फोडा आणि राज्य करा ही नीती वापरत असतं. जर आपण सगळे एकत्रच आलो तर शासनावर दबाव येईल, म्हणून शासनाने वेळोवेळी शासन चाल करतं. तर पुन्हा एकदा एकत्र येऊन आपण तो दूर करण्याचा काय करू, प्रयत्न करू असंही सरांनी आश्वासित केलं. त्याचबरोबर जरी 2-3 वेगवेगळ्या मिटिंग असेल तरी ज्या बांधवाला जिथं जवळ पडेल अशा ठिकाणी जा, कारण प्रत्येकजण तिथं आझाद मैदानाला येण्यासाठीच आव्हान करते. दुसरं काही हे तर काही साध्या निवडणूक वगैरे काही नाही आहे ना, आपल्याला कोणाला काही आमदार खासदार व्हायचं नाही. आणि जरी एखाद्याची इच्छा असली तरी तुम्ही तरी कुठे त्याला मतदान करता. आपल्याला मागच्या वेळेस कळत आपले मनोज पाटील सर काय साधारणतः एवढा मोठा माणूस, इतकं संघर्ष त्यांनी केला, लाठ्या काठ्या खाल्ल्या, आपले बरेच समन्वयकही खूप फिरले, पण काय बोटावर मोजणार एवढं मतदान पडलं. हा म्हणजे खूपच मतदान कमी पडलं म्हणून तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळं आपल्याला त्या भानगडीत जायचं नाही. आपल्याला आपला हक्काचा पगार मिळवायचा आहे, कारण आपल्या आईबापाने आपल्यासाठी ते स्वप्न पाहिले होते की माझा मुलगा शिक्षक व्हावा वगैरे. आणि सरांनी खूप पोटतिडकीने बांधवांनो हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे. त्यामुळं आझाद मैदानावरती तुमचं सहकुटुंब जर तुम्ही आले तर आवर्जून आपला आत्तापर्यंतचा इतिहास आहे की आपण 6,000च्या वरती कधी गेलेलो नाही. 6,000च्या संख्येने बांधवांनो आपल्याला 2 वेळा 20-20 हजाराचा पगार दिलेला आहे. तर त्यामुळं नक्की ह्यावेळेस ही संख्या 6,000वरून दुप्पट तिप्पट व्हावी, 30,000पर्यंत जावी. कारण प्रत्येक सरकार, सध्याचं काळ हे निवडणुकाचं आहे. जर सरकारला असं वाटलं की हा बुद्धिमान समूह जर आपल्या विरोधात गेला तर आपलं काही खरं नाही आहे, त्यामुळं आपल्याला हक्काचा सरसगट 100%चा पगार मिळू शकतो. आणि सध्याचे जे काही मुख्यमंत्री आहे ते खूप संवेदनशील आहे आणि त्यांचं मन वळवण्यासाठी आपले तसे बहादर समन्वयक सुद्धा आहे. नक्कीच मागच्या वर्षी 1,160 रुपये कोटीचा जो काही मोठा असा ऐतिहासिक निधी आपल्याला दिला, तर तो निधीसुद्धा बांधवांनो आता यावेळेस नक्कीच काय होईल, त्यापेक्षाही जास्त निधी ते आपल्याला मंजूर नक्कीच करतील, यात काय शंका नाही आहे. त्यामुळं आवर्जून तुम्हाला आव्हान करायचं आहे की जास्तीत जास्त संख्येने बांधवांनो आझाद मैदान गाठा. आणि जोपर्यंत आझाद मैदान येत नाही तोपर्यंत तुमचे व्हॉट्सअप, तुमचे फेसबुक हे लाईव्ह ठेवा. शिका, आता विद्यार्थ्याकडून शिका. त्यांनी त्यांच्या हक्काचं कंत्राटी धोरण एवढा मोठा निर्णय तो काय केलाय, रद्द केलाय. तुम्हाला तुमच्या पगारासाठी यायचं आहे, यांचं भविष्यासाठी केलाय, तुमचं वर्तमानचा पगार आहे. जर एकदा अनुदान भेटलं तर 20,000नी पगार वाढतो. आमचे एखंडे सर, शेरे सर नेहमी हिशोब करत असतात. सर एक इंग्रजीचा आणि एक गणिताचा माणूस आहे, ती नेहमी ह्याच भानगडीत असते की ह्या म्हणजे आज किती पगार वाढा. तर नक्कीच हा पगार सगळ्यांचा वाढणारच आहे. आणि सर तुम्ही आलात स्टुडिओमध्ये, तुमच्याच फेसबुकला येऊन तुम्ही या ठिकाणी लाईव्ह केलं आणि महाराष्ट्रातल्या असंख्य अशा बांधवांची जे खास करून ॲक्टिव्ह बांधव आहे आझाद मैदानावर येतात त्याच्यामध्ये संभ्रम होता. तर ह्या बांधवांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही आमच्यासाठी लढता. नक्कीच आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये तुमच्याविषयी, सगळ्या समन्वयकाविषयी खूप वेगळी भावना आहे. नक्कीच आमच्यासाठी कोणता आमचा आमदार असेल किंवा पदवीधर आमदार असेल तो झटत नाही, पण तुम्ही नक्कीच झटता. नक्कीच आशा व्यक्त करतो की ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो, आरोग्य देवो. तुमच्या मनातील जे काही स्वप्न तुमचे आहे ते स्वप्न तुमचे पूर्ण हो, एवढीच माऊली चरणी, भगवंता चरणी, आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. आणि आजचं हे मुलाखतीचं सेशन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.